We are starting lesson number 1 of science, that is the living world and classification of microbes. This lesson belongs to the science branch, biology. तसं बघायला गेलं तर सायन्सच्या बऱ्याचशा ब्रांचेस आहेत. त्या ब्रांचेसप्रमाणे त्याचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झूलॉजी असे वेगवेगळे पार्ट्स. पण आता आपल्याला 8वीपर्यंत तरी फक्त एकच सायन्स सब्जेक्ट म्हणून आणि एकच बुक, एक सब्जेक्ट आपल्याला आता असतो. तुम्हाला 9वी 10वीला तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला सायन्स 1, सायन्स 2 असे तुम्हाला 2 पुन्हा सब्जेक्ट येतील. त्याच्याही पुढे कॉलेज लाईफमध्ये जर बघायला गेला तर तुम्हाला आणखीन त्याच्यामध्ये फिजिक्स वेगळा सब्जेक्ट, केमिस्ट्री वेगळा, बायोलॉजी वेगळा असं आहे. तर आपण आत्तापासूनच त्या ब्रांचेसच्या हिशोबाने त्याचा अभ्यास करूया. तर बायोलॉजीच्या निगडीत असलेला हा धडा आपल्याला पहिलाच आहे की ज्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड. लिव्हिंग पूर्ण जे सजीवांचं वर्ल्ड आहे, पूर्ण जे जग आहे, जे सजीव सृष्टींचं जे काही जग आहे त्या सजीव सृष्टीच्या जगाबद्दल, सजीवांबद्दल आपल्याला ह्याच्यामध्ये अभ्यास करायचा. आणि त्याच्यामध्ये ह्या मायक्रोब्स म्हणजेच काय, जे सर्वात सूक्ष्म जीव आहेत, अगदी छोट्यातले छोटे, जे आपल्याला अगदी साध्या डोळ्यांनी सुद्धा दिसून येत नाही असे जे मायक्रोब्स आहेत, असे मायक्रोब्स काही युजफुल पण असतात, आपल्याला आवश्यक असतात, असेही असतात, तर काही हार्मफुल पण असतात की ज्याच्यासाठी आपल्या साध्या डोळ्यांचा उपयोग नाही. साध्या डोळ्यांनी आपण, नुसत्या डोळ्यांनी आपण नेक आयने पाहू शकत नाही. मग कशाचा वापर करावा लागेल, तर आपल्याला तिथे काय आहे, मायक्रोस्कोपचा, सूक्ष्मदर्शीचा वापर करावा लागतो. अशा मायक्रोबचं, अशा लिव्हिंग वर्ल्डचं क्लासिफिकेशन कसं करायचं आहे, क्लासिफिकेशन का करायचं आहे हे आपण सुरुवातीला लक्षात घेऊ. क्लासिफिकेशन म्हणजेच काय, वर्गीकरण. बघा, जेव्हा तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या कंप्लीट जे काही सजीवसृष्टी आहे, छोटे छोटे मायक्रोब्स आहे, याचा तुम्हाला समजा अभ्यास करायला सांगितला. तुम्हाला सांगितलं तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या सजीव प्राण्यांची नावं लिहून आणा, सजीव पक्ष्यांची नावं लिहून आणा, सजीव वनस्पतींची म्हणजेच काय प्लॅन्ट्सची नावं लिहून आणा. तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढे लिहाल, पण त्यांची तुम्हाला काय आहे, वैशिष्ट्य पण लिहायचे. तर तिथे तुम्हाला भरपूर वेळ, तुम्ही लिहू शकत नाही असं नाही आहे, लिहू शकताय तुम्ही. कदाचित 1 दिवस नाही, 1 आठवडा, 1 महिना, 1 वर्षसुद्धा ह्याला लागेल ह्याच्यासाठी, असा हा अभ्यास आपल्याला करण्यासाठी. मग हे सगळं आपल्याला काय आहे, सायंटिस्टनी त्याचा आधीच अभ्यास करून घेतलेला आहे आणि वर्गीकरणाच्या स्वरूपात आपल्याला हे अभ्यासाला दिलेलं आहे. अतिशय व्हास्ट अशी ही स्टडी आहे. पण आपण जेव्हा क्लासिफिकेशन मायक्रोब्सचं ह्या काही सायंटिस्टमार्फत बघतो तेव्हा आपल्याला हे थोडंसं सोपं वाटत जातं. ओके, मग हे काय आहे नेमकं आपण आता पाहणार आहोत. पहिलाच लेसन आपण स्टार्ट करतो, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लिव्हिंग वर्ल्ड आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स आपण बघणार आहोत. मग बघा, आता त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते पॉईंट बघायचे आहेत. तर सर्वात पहिले आपल्याला बघायचं आहे बायोडायव्हर्सिटी, नीड ऑफ क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी काय आहे, म्हणजेच काय आहे, डायव्हर्सिटी विविधता, आणि बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैविक विविधता, सजीवांमध्ये दिसणारी विविधता. आणि त्याच्यानंतर क्लासिफिकेशनची नीड का बरं तिथे आलेली आहे हे आपल्याला तिथे पाहायचं आहे. ओके, मग आपल्याला त्याच्यानंतर 5 किंगडम सिस्टीम. 5 किंगडम, 5 विभागामध्ये ह्या सायंटिस्टनी काय केलेलं आहे, त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे लिव्हिंग वर्ल्डचं, आणि ते आपल्याला पाहायचं आहे. मग ते 5 किंगडम म्हणजे संच, असा संघ तयार केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द किंगडम, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, ह्या सगळ्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय, वैशिष्ट्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जे किंगडम आपल्याला असे खरं तर 5 आहेत, अशा सगळ्या पाचीच्या ह्या धड्यामध्ये आपल्याला यंदा आपण मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगी, ॲक्च्युली पुढे अजून ॲनिमलिया आणि प्लॅन्ट आहेत, या तिघांचा आधी अभ्यास आपण या लेसनमध्ये करणार आहोत. आणि त्याच्या पुढे आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. क्लासिफिकेशन मायक्रोब्सचं, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच काय, सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण आणि त्यांच्या वैशिष्ट्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, मग काय आहे, तर त्याच्यामध्ये आपण बघायला गेलो तर आपल्याला इथे सुद्धा तुम्हाला चित्रामध्ये सुद्धा दिसतात सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, नदी, त्यांचा संबंध आहे. मग हे सगळे जे काय आहेत, ज्यांचा जे सजीव आहेत त्यांना बायोटिक म्हटलं जातं, आणि जे निर्जीव आहेत त्यांना अबायोटिक असं म्हटलं जातं.
जर लास्ट इयर आपण बघितलं, आपण काय शिकलो की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ हॅव द ॲडॅप्टेड अकॉर्डिंग टू द जिओग्राफिक रिजन्स, फूड इंजेक्शन्स अँड डिफेन्स एक्सेट्रा. कशावरनं बघा त्यांचा आपण त्यांना ॲडॅप्ट कशावरनं केलेला आहे. हा पृथ्वीवर जसा जसा भूभाग आहे, जिओग्राफिक रिजन, ते कुठे कुठे राहत आहेत त्याच्यावरनं, त्यांच्या खाण्याच्या पद्धती, आणि पुन्हा काय आहे आपण एखाद्यापासून त्याचा डिफेन्स करतोय, म्हणजेच काय स्वतःचा बचाव करतोय. ह्या सगळ्यांवरनं त्यांच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं ते कसे ॲडॅप्ट करतात हे आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत. ओके, कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा ॲडॅप्ट कसा करतोय, कसं तोंड देतोय, मग काय आहे त्याच्या जिओग्राफिक रिजनला, तो जिथे राहतोय त्याच्या हवामानाला कसं साथ देत असतो. फूड इंजेक्शन्स म्हणजेच काय आहे, तिथे आपण अन्न ग्रहण करण्याचं, अन्न तिथलं जे असेल ते त्याला खावं लागतं तरच त्याची वाढ होते. आणि डिफेन्स आणि बचाव करण्यासाठी सुद्धा तो ॲडॅप्शन करत असतो. मग तसंच हे आपण ह्या पाहिलेलंच आहे. इंजेक्शन म्हणजेच काय आहे, टेकिंग फूड घे. डिफेन्स म्हणजे टू फाईट अगेन्स्ट द एनिमी. ओके, ॲक्वेटिक इकोसिस्टीम ह्यामध्ये आपल्याला दोन टाईप्स येतात, फ्रेश वॉटर आणि मरीन वॉटर. मग फ्रेश वॉटर म्हणजेच काय, तर जी आपण म्हणून नदीतलं पाणी असं आपण गोडं पाणी. फ्रेश वॉटर म्हणजे गोडं पाणी, तलावातलं नदीतलं पाणी जे आहे ते गोडं पाणी. मरीन वॉटर म्हणजेच काय, समुद्रामध्ये, समुद्र खारं पाणी जे आहे ते समुद्र. मग मरीन म्हणजेच काय, गोड्या पाण्यात आणि खाऱ्या पाण्यात अशा दोन्ही ठिकाणी राहणारे जे काही ऑर्गॅनिझम्स असतात ते वेगवेगळे असतात, आणि त्याच्यामुळे त्यांचं ॲडॅप्टेशन वेगळं असतं. त्यांचं खाण्याचे जे पदार्थ आहेत ते वेगवेगळे आपल्याला दिसून येतात. ओके, मग काय आहे पुढे आपल्याला adapted many differences are observed in the organism of same species. 2011 पासून जर आपण बघितलं तर अकॉर्डिंग टू द 2011 सेन्सियस अराउंड 87 millions of species of living organism are found on the earth including land and sea. जर आपण 2011च्या प्रमाणे जर त्यावेळेसपर्यंत जर अभ्यास केला तर आपल्याला तिथपर्यंत काय दिसून आलेलं आहे, 87 मिलियन स्पेसीस तयार झालेल्या आहेत ह्या कम्प्लीट लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या. आणि त्या काय आहे पूर्ण ज्याच्यामध्ये लँड आणि सी म्हणजे काही जमिनीवर आहे तर काही सीमध्ये म्हणजे समुद्रामध्ये पाण्यामध्ये आहेत, अशा एकूण 87 मिलियन स्पेसीस, एवढ्या जाती. आता स्पेसीस म्हणजे जाती हा शब्द आहे. आता जाती म्हणजे इथे तुम्ही ब्राह्मण, मराठा आणि हे नाही घ्यायचं, हे घ्यायचं आहे का तर नाही. इथे स्पेसीस म्हणजे जाती. इथे हां कुत्रा आहे, मांजर आहे, माणूस आहे, आहे डुक्कर आहे, वाघ आहे, हे काय ह्या जाती आहेत. ओके, त्यांच्यामध्ये असलेले मग वेगवेगळे प्रकार असं आपण म्हणणार आहोत. ह्या जाती आहेत. आपण ह्युमन बीइंग, ह्युमन बीइंग इज ऑल्सो वन टाईप ऑफ ॲनिमल ओनली. ॲनिमलच आहे, तो प्राणीच आहे. आपण सुद्धा एक प्रकारचा प्राणी आहोत आणि आपल्याला ह्युमन बीइंग असं म्हटलं जातं. मग इथे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे तर 87 मिलियन स्पेसीस आहेत. आणि त्याप्रमाणे काय आपल्याला दिसून येणार आहे की टू स्टडी सच व्हास्ट नंबर इफ इट वॉज इसेन्शियल टू डिव्हाइड देम इंटू ग्रुप्स. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा अभ्यास जेव्हा आपल्याला करायचा, एवढा व्हास्ट नंबर म्हणजे 87 मिलियन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेव्हा आपण अभ्यास करायला जाऊ तेव्हा आपल्याला काय आहे त्यांना डिव्हाइड करणं, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जर डिव्हाइड करून त्यांचा अभ्यास केला तर आपल्याला ते सोपं जाणार. मग असे किती ग्रुप आहेत तर मग कोणकोणते आपल्याला ग्रुप दिसत आहेत तर मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लॅन्टे, ॲनिमेलिया असे आपल्याला 5 ग्रुप्स केलेले दिसत आहेत. हे कोणी केलेत 5 ग्रुप्स तर कार्ल लिनियसने केलेले आहेत. हे बघा आपण विटाकस, लिनियस यांनी केलेले आहे. बघा आता हे इथे आपल्याला किंगडम ॲनिमल्समध्ये दिसून येतात. हे सगळे किंगडम ॲनिमल्स, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आहेत. हा पूर्ण एक मोठा संघ आहे, पण त्याच्यातलेच आपण जर काही घेतले तर त्यांचा एक संघ तयार झाला, फायलेम हा एक त्यांच्यामध्ये तयार झाला. पुन्हा त्यांना थोडंसं खाली त्यांना अजून कमी काही त्यांचे सेम कॅरेक्टरिस्टिक्स एकत्र केले तर त्यांचा काय क्लास तयार झाला. त्या क्लासवरनं काय आहे पुन्हा त्यांची ऑर्डर, नंतर फॅमिली, जेनस आणि स्पेसीस असं आपल्या स्वतः ग्रुप्स अँड सबग्रुप्स वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जेव्हा हे ग्रुप आणि सबग्रुप क्रिएट झाले तेव्हा त्यांच्यामध्ये काही सारखेपणा तर काही वेगवेगळेपणा ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला दिसून येतो. ओके,
This process of dividing the living organism into the groups and subgroups is called as the biological classification. मग ही जी डिव्हायडिंग करायची लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डिव्हाइड करायची ग्रुप्समध्ये सबग्रुप्समध्ये, म्हणजेच काय कुठलाही मोठा सर्वात ग्रुप काय आहे इथे किंगडम आहे, त्याच्यापेक्षा थोडासा त्याचे सिमिलॅरिटीज डिफरन्सेस जरा वेगवेगळे आपण केले तर त्यांचे फायलेम्स अनेक तयार होतात. त्या फायलेम्समध्ये पुन्हा काय क्लासेस तयार होताना दिसतील. त्या क्लासेसमध्ये पुन्हा ऑर्डरमध्ये फॅमिलीमध्ये जेनस आणि मग नंतर स्पेसीज, असं आपल्याला काय आहे असे त्यांचे काय दिसतात आपल्याला ग्रुप्स आणि सबग्रुप्स आहेत. इट्स कॉल्ड एज द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ह्यालाच काय म्हटलं जातं बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, वर्गीकरण म्हटलं जातं. म्हणजेच मग पुढे आपल्याला आता अजून काय बघायला मिळणार आहे तर द रॉबर्ट हार्डिंग विटाकर हा जो सायंटिस्ट आहे तो 1920 to 1980 वॉज ॲन अमेरिकन इकॉलॉजिस्ट. तो अमेरिकन इकॉलॉजिस्ट होता. रॉबर्ट हार्डिंग विटाकर हा जो आहे 1920 to 1980च्या काळात होता आणि त्याने ही 5 किंगडम विटाकर सिस्टीम ही काय आहे तेव्हा काढलेली आहे. मग त्याने त्याच्यावेळेस काय काय घेतलेलं आहे ही की क्लासिफिकेशन करत असताना त्याने काही क्रायटेरिया ठरवून घेतला. तर त्याने क्रायटेरिया ठरवताना काय क्रायटेरिया ठरवला तर क्रायटेरिया म्हणजेच काय आहे काहीतरी समोर एक असं उद्दिष्ट आणि त्या उद्दिष्टाला धरून काय आहे त्याचं क्लासिफिकेशन करणं. जसं बघा आता एखाद्या वेळेस आपल्याला काय वर्गात तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, समजा 50-60 जण आहात, 50 जण आहात. ओके, सपोज दॅट तुम्ही पूर्ण एका वर्गात 8वी अ मध्ये 50 विद्यार्थी आहात. मग 50 विद्यार्थी आहात आणि आता आपल्याला सांगितलं गेले काय तुम्हाला जे काही मार्क्स पडलेले आहेत सब्जेक्टमध्ये, मग ज्यांना किंवा 7th स्टँडर्डमध्ये, तर 7th स्टँडर्डमध्ये तुम्हाला जे काही ग्रेड्स पडले, मग ग्रेड जे काही आहे मग A1 ग्रेडचे कोण कोण आहे त्यांनी बाजूला बघा. A2 ग्रेड म्हणजे इथं काय ग्रेड ही काय घेतलं मी क्रायटेरिया घेतला. मग A1 ग्रेडचे सगळ्यांना एकत्रित उभं केलं, A2 ग्रेडवाल्यांना वेगळं उभं केलं, B1वाल्यांना, B2वाल्यांना, C1 C2 असे मी काय केले ग्रेडप्रमाणे ग्रेड हा क्रायटेरिया समोर ठेवला आणि तुमचं क्लासिफिकेशन केलं. ओके, मग तसंच इथे क्रायटेरिया इथे काहीतरी क्रायटेरिया समोर ठेवण्यासाठी विटाकरने असे 5 क्रायटेरिया समोर ठेवले. कोणकोणते क्रायटेरिया ठेवले तर पहिलं आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर. पहिला ठेवला त्याने कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. सेल म्हणजे पेशी. प्रत्येक सजीवामध्ये प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सेल असतात. सेल म्हणजे आता तुम्ही रिमोटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये घालता छोट्या गाड्यांमध्ये सेल घालता तो आहे का तर नाही, घड्याळामध्ये घालता सेल तो नाही. इथे सेल म्हणजे पेशी हा शब्द आहे. आपल्या शरीरामध्ये आपलं शरीर सेलपासून तयार झालेलं आहे. सेल इज द बेसिक फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं ते अतिशय बेसिक युनिट आहे. त्याच्यावरच आपलं कंप्लीट काय लाईफ ही चालू असते. सेल बंद पडलं की तिथलं पूर्णपणे लाईफ ही काय आहे कोलॅप्स होणार आहे. मग हे सेलचं स्ट्रक्चर रचना कशी आहे त्याच्यामध्ये असलेली कॉम्प्लेक्सिटी गुंतागुंत जी काय आहे वेगवेगळ्या प्रमाणात जो आहे. मग असे 2 टाईपचे सेल स्ट्रक्चर आहेत. कोणते 2 टाईप आहेत तर प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक. बघा प्रोकॅरियोटिक EU आहे पण प्रोनाऊन्सिएशन यूकॅरियोटिक असं करायचं आपल्याला. प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक. आता इथे प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिकमध्ये काय आहे की ज्याच्यामध्ये सेल मेम्ब्रेनचं प्रेझेन्स असतं आणि सेल मेम्ब्रेन अब्सेन्स असतं असं आपण म्हणू शकतो. ओके, किंवा त्याच्यामध्ये सेल न्यूक्लियस हा काय आहे प्रॉपर असेलच असा नाही आहे. मग तिथे अशा प्रकारे काय आहे आपल्याला बघायचे प्रोकॅरियोटिक्स आणि यूकॅरियोटिक. मग त्याच्यापुढे आपण हे डिटेलमध्ये बघणारच आहोत. दुसरं बघितलं त्याने कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम. कॉम्प्लेक्सिटी ऑर्गॅनिझममध्ये असलेली कॉम्प्लेक्सिटी. मग ऑर्गॅनिझम काय आहे 2 टाईप्सचे असतात. मग कोणते असतात 2 टाईपचे 1 मिनिट. कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम म्हणजेच कोणते आहेत तर हे आणि मल्टी सेल्युलर असे 2 टाईप्सचे ऑर्गॅनिझम्स आपल्याला दिसून. युनी म्हणजेच काय सिंगल सेल असणारे, एकच सेल असणारा, ज्या ह्याच्यामध्ये फक्त एकच सेल एकच पेशी तो प्राणी आहे किंवा ऑर्गॅनिझम आहे त्याला युनिसेल्युलर म्हणतात. तर मल्टी म्हणजेच एकापेक्षा जास्त आहेत त्याला मल्टी सेल्युलर. वी आर ह्युमन बिंग ऑल्सो 1 टाईप ऑफ मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. आपल्यामध्ये पण भरपूर सेल्स आहेत, अनेक सेल्स आहेत. आता समजा तुम्ही म्हटलं ते अगदी युनिसेल्युलर म्हणजे
म्हणजे सिंगल सेलचा जो ऑर्गॅनिझम आहे, जो आपण याचं एक्झाम्पल म्हणून म्हटलं तर अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना यासारखे सगळे काय आहेत युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत की ज्यांना फक्त एकच सेल आहे, त्याच्या बाहेर काहीच नाही. आणि मल्टीसेल्युलर म्हणजे तेच सेल जेव्हा डिव्हाइड होत आहेत, पण हे काय आहे अमिबा वगैरे हे काय एक सिंगल सेल्युलरच पूर्ण वेळपर्यंत तसेच राहत असतात. पण मल्टीसेल्युलर हे खरं तर आधी युनिसेल्युलर फॉर्ममध्ये असतात. त्यांचे सेल्स कमी असतात, हळूहळू त्यांच्या एजप्रमाणे, हाईटप्रमाणे, डेव्हलपमेंटप्रमाणे, ग्रोथप्रमाणे त्याची काही इंक्रीज नंबर ऑफ सेल्स हे इंक्रीज होत असतात. जसं आपण अगदी म्हटलं की आईच्या पोटात जेव्हा बाळ असतं, छोटंसं बाळ असतं, ते बाळसुद्धा काय 9 महिन्यानंतर येतं असं आपण म्हणतो. पण ते सुरुवातीच्या महिन्यामध्ये अगदी सिंगल सेल फॉर्ममध्ये असतं, युनिसेल्युलर फॉर्ममध्ये, झायगोट असं त्याला म्हटलं जातं. ते युनिसेल्युलर फॉर्ममध्ये ते असतं. मग हळूहळू त्याला काय पोषण म्हणजे न्यूट्रिशन मिळतं, जे काही आई खात असते त्याला ते न्यूट्रिशन मिळत असतं. आणि मग ते न्यूट्रिशनमुळे तो सेल काय होतो मॅच्युअर होतो, परिपक्व होतो. आणि परिपक्व झाल्यानंतर तो डिव्हाइड होतो, डिव्हाइड होतो म्हणजेच काय, तो त्याचे एकाचे 2 सेल, 2चे 4 सेल, 4चे 10 सेल असे सेलचे नंबर्स काय आहेत वाढत जातात. हळूहळू त्याच्यातून ऑर्गन्स आपल्या शरीरातले तयार होतात आणि मग एक कंप्लीट ऑर्गन सिस्टीम तयार होत असते. ओके, म्हणजे खरं तर सेल नंतर काय आहे टिश्यूज तयार होतात. अनेक सेल्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा टिश्यूज फॉर्म होतात. अनेक टिश्यूज एकत्र येतात, त्याच्यापासून एखादा ऑर्गन म्हणजे आपला एक हँड हा एक ऑर्गन आहे, लेग्स हे एक ऑर्गन आहे, नंतर काय इयर हा एक ऑर्गन आहे, आईज हा एक ऑर्गन आहे, नोज हा एक ऑर्गन आहे, नंतर काय म्हणू शकतो आपण हेड हा एक ऑर्गन आहे. असे हे ऑर्गन्स आहेत. हे ऑर्गन्स हळूहळू जेव्हा अनेक टिश्यूज एकत्रित येतात तेव्हा हे अशा प्रकारचे ऑर्गन्स तयार होतात. आणि मग हे सगळे ऑर्गन्स पुन्हा एकमेकांच्या ह्याच्यात गुंतले जातात, ते एकमेकांना अटॅच होऊन तिथे काय फंक्शन करत असतात, तेव्हा त्यांच्यामध्ये काय एक ऑर्गन सिस्टीम तयार होते. मग जसं ऑर्गन सिस्टीम आपली रेस्पिरेशन ही एक ऑर्गन सिस्टीम आहे, डायजेशन ही एक ऑर्गन सिस्टीम आहे. जसं रेस्पिरेशन ऑर्गन सिस्टीममध्ये आपल्या नॉस्ट्रिल्समध्ये नोज आलं, घसा आहे, तिथे रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणू शकतो आहे. नंतर आपण काय म्हणू शकतो आहे आपले लंग्स आहेत, ते काय ते हे सगळं काय आहेत आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये असलेले हे ऑर्गन्स एकमेकांशी निगडीत आहेत. जोपर्यंत आपण नाकाने श्वास घेणार नाही, नॉस्ट्रिल्समार्फत आपण एअर आतमध्ये घेणार नाही, ऑक्सिजन आतमध्ये घेणार नाही, तोपर्यंत लंग्सचं काम सुरू होणार नाही आणि तोपर्यंत काय आहे तिथे ऑक्सिजन पुरणार नाही. म्हणजे हे सगळे एकमेकांवर डिपेंड्स आहे. तसंच डायजेशन सिस्टीम, जोपर्यंत आपण तोंडात अन्न खाणार नाही तोपर्यंत डायजेशन म्हणजे पचनक्रिया सुरू होणार नाही. ती ॲसोफॅगसमधून म्हणजे अन्ननलिकेमधून, लिव्हरमध्ये, इंटेस्टाईनमध्ये पुढे ती काय आहे जात राहते. तिथं काही ज्युसेस, काही डायजेस्टिव्ह ज्युसेस त्याच्यामध्ये त्याला मदत करतात. कशासाठी? डायजेशनसाठी. हे सगळं काय झालं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आहे फोर्थ आपल्याला थर्ड क्रायटेरिया घ्यायचा आहे तर मोड ऑफ न्यूट्रिशन. ओके, मोड ऑफ न्यूट्रिशन घ्यायचं आहे. मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये काय प्लॅन्ट्स हे ॲटोट्रॉफिक असं असतात आणि काय ॲटोट्रॉफिक आणि हेटेरोट्रॉफिक असे 2 टाईप्सचे असतात. हेटेरोट्रॉफिक असे आपल्याला दिसून येतील. हेटेरोट्रॉफिक म्हणजेच काय आहे तर ज्यांना जे स्वयंपोषी असतात त्यांना म्हणतात ॲटोट्रॉफिक. ओके, आणि फोटोट्रॉफिक म्हणजेच काय म्हणू शकतो हेटेरोट्रॉफिकला काय म्हणणार आपण की जे दुसऱ्यांवर परपोषी असं आपण त्याला म्हणू शकतो. मग प्लॅन्ट्स हे ॲटोट्रॉफिक्स आहेत कारण ते फोटोसिंथेटिक असतात. फोटोसिंथेटिक म्हणजेच काय सनलाईटमधून जो काही सनलाईटच्या मार्फत हवेमध्ये असलेला जो काही कार्बन डायऑक्साईड असेल तो काय ते करतात ॲब्झॉर्ब करून घेतात आणि मग त्याच्यापासून त्यांचं अन्न, स्वतःचं अन्न जे आहे प्रिपेअर करतात, ओन फूड प्रिपेअर करतात आणि मग ऑक्सिजन हा जो आहे तो एक्सेल करतात म्हणजे बाहेर टाकतात, जो आपल्याला आवश्यक आहे. असे हे ऑटोट्रॉफिक आणि हेटेरोट्रॉफ्स असे आपल्याला मोड ऑफ न्यूट्रिशन प्लॅन्ट्स आणि ह्याच्यामध्ये दिसून येते. तसंच आहे फंगी हे सॅप्रोफॅटिक असतात. सॅप्रोफॅटिक म्हणजेच काय आहे ॲब्झॉर्प्शन फ्रॉम द डेड ॲनिमल्स जे मृत झालेले आहेत व्यक्ती किंवा काही, मग तिथे झाडपालासुद्धा समजा तो डेड झालेला आहे किंवा काही एखादा ऑर्गॅनिझम डेड झाला आहे त्याच्यावर मग आपण जे म्हणतो ना की छोटे छोटे किटाणू येतात, सगळे अळ्या वगैरे, किडे वगैरे येतात, केंद्र्या वगैरे असे येतात, ते काय आहेत ते सॅप्रोफॅटिक. मग त्यांना काय म्हणतो आपण फंगी, बुरशी असं त्याला आलेली आपण म्हणू शकतो. ते सॅप्रोफॅटिक आहेत की जे
मृत ह्याच्यावर डिपेंड की जे अन्न खातात, ऑब्टेन देअर फूड फ्रॉम द अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून ते स्वतःचं अन्न मिळवत असतात. ओके, मग तिच्यामध्ये प्लांट्स पण असतील किंवा ॲनिमल्स पण असतील, असं दोघांवर डिपेंड राहणारे हे हेटरोट्रॉफिक म्हणजे ॲनिमल्स असतात. असे आपल्याला मोड ऑफ न्यूट्रिशन दिसलं. आणि पुढचं आहे तर लाईफ सायकल हा चौथा क्रायटेरिया म्हणू शकतो आपण. लाईफ सायकलमध्ये मग आपल्याला पुन्हा प्लांट्स हे काय आहेत, प्रोड्युसर्स असतात, ॲनिमल्स हे कन्झ्युमर असतात आणि फंगी हे डिकम्पोजर असतात. अशी आपल्याला लाईफ सायकल म्हणजेच काय, प्लांट्स प्रोड्युसर, ॲनिमल्स डिकम्पोजर, कन्झ्युमर आणि फंगी काय असतात तर डिकम्पोजर असतात. बघा इथे आपल्याला दिसून येतील की आपण कुठलाही प्लांट्स म्हणजेच काय, त्याला फळं येतात वगैरे आणि त्या फळांपासून जे काही भाजीपाला असतील, फ्रूट्स असतील ते आपण खातो. म्हणजे ते प्रोड्युसर आहेत. प्लांट्स हे प्रोड्युसर आहेत, प्रोड्यूस करतात आणि त्या प्रोड्यूस केलेल्या प्लांट्सपासून तयार झालेलं जे काय अन्न आहे ते आपण ॲनिमल काय करतो, खात असतो. म्हणजे आपण कन्झ्युम करतो. मग आपल्यासारखे अनेक ॲनिमल त्यांना खात असतात आणि मग ते खाल्ल्यानंतर आपली कधी ना कधी काय डेथ होणार आहे आणि आपल्या डेड ॲनिमल्सवर मग त्या प्लांट्सवर असतील किंवा ॲनिमल्सवर पुन्हा राहणारे कोण आहे तर फंगीज असतात. कोण असतात, फंगी. म्हणजे फंगी हे काय आहे, डिकम्पोजर किंवा आपण म्हणू शकतो त्यांना विघटन करतात ते. म्हणूनच खरं तर पूर्ण इकोसिस्टीम ही आपण म्हणू शकतो स्टेबल राहत असते. त्यानंतर पाचवा आपल्याला क्रायटेरिया लक्षात घ्यायचा आहे तर अजून एक घ्यायचा कोणता, पॉलिजेनिक. पाचवा आहे खरं तर हा कोणता आहे, पॉलिजेनेटिक रिलेशनशिप. ओके, पॉलिजेनेटिक नाही, काय आहे, फायलोजेनेटिक रिलेशनशिप असं आपण त्याला म्हणायचं आहे. फायलोजेनेटिक रिलेशनशिपमध्ये प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक किंवा युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर असं आपल्याला तिथे सगळ्यांचा एकत्रित असा अभ्यास करायचा आहे की ज्याच्यामध्ये पॉलिजेनेटिक आपण रिलेशनशिप त्यांचा सहसंबंध कसा आहे, प्रोकॅरियोटिकपासून युकॅरियोटिक कसे तयार झाले किंवा युनिसेल्युलरपासून मल्टीसेल्युलर कसे फॉर्म झाले हे आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. असं आपल्याला 5 एकूण काय आहे क्रायटेरिया या विटाकर सायंटिस्टने लक्षात घेतले आणि त्याच्यानंतर त्याने ह्या 5 किंगडम जो आहे 5 किंगडम आपल्याला तिथे समोर दिलेले आहेत. मग कोणकोणते ते 5 किंगडम्स आहेत तर आपण बघू शकतोय की मोनेरा आहे. ओके, 5 किंगडम सिस्टीम त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक असे आपण पहिले 2 बघितले. त्यानंतर प्रोकॅरियोटिकमध्ये काय आहे, युनिसेल्युलर येतात. युनिसेल्युलरमधला पहिला किंगडम आहे मोनेरा. म्हणजे सगळे मोनेरा किंगडममध्ये असणारे कसे आहेत ऑर्गॅनिझम तर युनिसेल्युलर फॉर्ममध्ये असतात आणि ते प्रोकॅरियोटिक्स असतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतातच ते, पण ते कसे असतात, युनिसेल्युलर असतात, सिंगल सेलचे असणारे आणि सगळे प्रोकॅरियोट्स असणारे. मग त्याच्यामध्ये अमिबा, प्रोटोझोआ वगैरे सगळे येतील. त्यानंतर आहे युकॅरियोट्समध्ये 2 पुन्हा आपल्याला सब टाईप्स दिसतात, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. त्याच्यातल्या युनिसेल्युलरमध्ये आपल्याला बघायला मिळेल सेकंड किंगडम जो विटाकरने दिलेला आहे, दॅट इज द प्रोटिस्टा. त्यानंतर पुन्हा प्रोटिस्टा जे मल्टीसेल्युलर जे आहे ते पुन्हा आपल्याला 3 ह्याच्यामध्ये डिवाईड झालेले दिसतात. त्याच्यामधला किंगडम आपल्याला तिसरा किंगडम त्याच्यामध्ये दिसतोय पहिलाच, फंगी, की ज्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम कांट परफॉर्म द फोटोसिंथेसिस. इथे फंगाय असतात, बुरशी अशा असतात की ज्याच्यामध्ये सेल वॉल असते पण त्यांचे हे ऑर्गॅनिझम काय फोटोसिंथेसिस वगैरे परफॉर्म करू शकत नाही. नंतर चौथा किंगडम आपल्याला दिसून येणार आहे, दॅट इज द प्लांट. सेल वॉल प्रेझेंट असते, ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म द फोटोसिंथेसिस. आणि लास्ट आहे तर किंगडम ॲनिमलिया. देर इज अ नो सेल वॉल इथे दिसून येणार नाही आहे. लक्षात येतं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आपल्याला बघायचे आहे. पुन्हा एकदा लक्ष द्यायचं आहे, काय आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम 2 ह्याच्यामध्ये डिव्हाइड झालेले आहेत, क्लासिफाय झालेले आहेत, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. म्हणजे प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक हे काय आहे त्याचं तर आपण बघायला गेलो तर कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर. म्हणजे सेलचं स्ट्रक्चर, रचना ही 2 टाईपची असते, प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट.
प्रोकॅरियोटिकमध्ये युनिसेल्युलर हा एकच टाईप पडतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला किंगडम मोनेरा शिकायचा आहे. युकॅरियोटमध्ये पुन्हा युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर असे दोन डिवाइड होतात. युनिसेल्युलरमध्ये पुन्हा एकच टाईप आपल्याला बघायचा आहे, प्रोटिस्टा हा किंगडम आपल्याला तिथे बघायचा आहे. आणि मल्टीसेल्युलरचे पुन्हा 3 आपल्याला टाईप्स दिसतात की ज्याच्यामध्ये फंगी, प्लांट आणि ॲनिमलिया. खरं तर प्लांटे आणि ॲनिमलिया हे जे आता इथं आपल्याला वर्ड्स दिसत आहेत, खरं तर ते प्लांट असं नंतर काळांतराने प्लांटेचं प्लांट एवढा शब्द आता च्या आपल्याला बोलीभाषेमध्ये घेतलेला दिसतोय आणि ॲनिमलिया नाही, ॲनिमल हा एवढाच आपण बोलीभाषेमध्ये घेतो. म्हणजे आत्ताचे जे आपण प्लांट्स आणि ॲनिमल्स म्हणतो हे 2 तेच आहेत. हे बाकी अजून हे सुद्धा सगळे काय आहेत, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी हे सुद्धा सगळे काय आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. ओके, मग आपल्याला एक एक करून त्याचा आता अभ्यास करायचा आहे. पहिलेच आपण पाहणार आहोत मोनेरा या किंगडमचा. किंगडम फर्स्ट, दॅट इज द मोनेरा किंगडम. आता मोनेरा ह्या किंगडममध्ये बघायला गेला तर तो युनिसेल्युलर आहे आणि प्रोकॅरियोटिक टाईपचे सेल्स, ह्याच्यामध्ये सेल स्ट्रक्चर कसं असतं, प्रोकॅरियोटिक असणार आहे. जर तुम्ही जर कर्ड घेतलं, कर्ड म्हणजेच काय आहे, दही जर तुम्ही दह्याचा एखादा ड्रॉप एखाद्या किंवा दह्याचा किंवा ताकाचा एखाद्या ग्लास स्लाईडवर घेतला आणि त्याचं जर तुम्ही आणि त्याच्यामध्ये एक डायल्यूट वॉटर थोडंसं टाकलं, थोडंसं पाण्याचे 2-4 थेंब टाकले आणि ती त्याच्यावर कव्हर स्लिप ठेवून जर तुम्ही हाय पॉवरच्या कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये जर त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला काय दिसेल, एक स्मॉल रॉड लाईक मायक्रोब तुम्हाला तिथे दिसेल. तो मायक्रोब म्हणजे काय असणार आहे, लॅक्टोबॅसिला बॅक्टेरिया आहे. तो काय आहे, लॅक्टोबॅसिला. हे असे रॉड लाईक जे आहेत ते काय आहेत, लॅक्टोबॅसिलस आपल्याला दिसून येतील. आणि हे लॅक्टोबॅसिला म्हणजेच काय आहे, तर हे मोनेरा किंगडममधला हा लॅक्टोबॅसिला आहे. ऑल टाईप ऑफ द बॅक्टेरिया अँड द ब्ल्यू ग्रीन अल्गे आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. बघा आपल्याला अशा टाईपचा हा अगदी मायक्रोस्कोपिक आपल्याला दिलेला ही ॲक्टिव्हिटी त्यांनी दाखवलेली आहे. इथे आपल्याला कर्ड म्हणजेच दही घ्यायचं आहे, दही एका ग्लास स्लाईडवर घ्यायची आहे. आपल्याला आता प्रयोग आपण करू तेव्हा आपल्याला हे बघायला मिळेलच शाळेमध्ये. अशा प्रकारे ही काचपट्टी असते, त्याच्यामध्ये ड्रॉपरच्या साहाय्याने दह्यातला एखादा थेंब त्याच्यात घ्यायचा आहे, थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर त्याच्यावर वरती बघा इथे जी ठेवलेली आहे ही कव्हर स्लिप ठेवलेली आहे आणि हळूच कव्हर स्लिप ठेवून आपल्याला मायक्रोस्कोप हा अशा प्रकारचा हाय पॉवरचा मायक्रोस्कोप घ्यायचा आहे. इथे ती स्लाईड ठेवायची आणि त्याचं काय आहे, ही जी काचपट्टी आहे ती इथे आपल्याला इथे फिट करायची आहे आणि मग आपल्याला बरोबर उजेडाच्या दिशेने हा मायक्रोस्कोप ठेवला की आपल्याला वरच्या बाजूनी म्हणजे इकडच्या बाजूनी त्याचं काय ऑब्झर्वेशन करायला मिळतं. मग तेव्हा जेव्हा आपल्याला आपण ऑब्झर्व करू तेव्हा आपल्याला अशा प्रकारचं त्या स्लाईडमध्ये दिसणार आहेत. असे रॉड लाईक असे लांब लांब आपल्याला जे धागे दिसत आहेत ते काय आहे, तर त्याच्यामध्ये असलेले हे रॉड लाईक बॅक्टेरियाज जे आहेत ते ब्ल्यू ग्रीन अल्गे असं त्याला म्हटलं जातं. ओके, देअरफॉर ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया काय आहे, ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया आपल्याला याच्यामध्ये दिसून येणार अँड द ब्ल्यू ग्रीन अल्गे आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. आता आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोनेरा पाहूया. कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत, तर पहिलाच आपल्याला दिसून येतोय तर ऑल ऑर्गॅनिझम्स आर द युनिसेल्युलर्स. म्हणजे मोनेरामधले असणारे सगळे युनिसेल्युलर आहेत. ते ॲटोट्रॉफिक आहेत, काही तर हेटरोट्रॉफिक आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत की विदाउट डिस्टिंक्ट द न्यूक्लियस ऑर द सेल ऑर्गनेल्स. त्यांच्यामध्ये सेलमध्ये विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस काही नाही आहे. ओके, अशा प्रकारे आपण मोनेरा किंगडमचा अभ्यास केलेला आहे. काय काय कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात घ्यायचे आहेत पुन्हा एकदा बघा. पहिला काय, द एंटायर ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर. त्यानंतर दे मे बी हेटरोट्रॉफिक ऑर हेटरोट्रॉफिक and these are the prokaryotic cells without distinct nucleus or cell organelle. त्यांच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत आणि विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस, कुठलाही वेगळा न्यूक्लियस असा नाही आहे, ऑर द सेल ऑर्गनेल्स, वेगवेगळे सेल ऑर्गनेल्स त्याच्यामध्ये नाही आहेत. आता आपण पुढचा पाहणार आहोत सेकंड किंगडम, दॅट इज द प्रोटिस्टा.